पण मला हे म्हणायचं की ज्यांचं आता पोट खूप वाढलंय आणि त्यांना वाटतं की माझं कमीच होणार नाही. तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल? तुम्हाला खरं सांगतो एक कारण हं, अशी लोक जी येतात ना, हं. तर जनरली मी मेडिसिन पेक्षा ना त्यांना एक पथ्य सांगतो. मी त्यांना एक 5 ते 8 दिवस दुधावरच ठेवतो, गाईच्या दुधावर. आणि त्यांना सांगतो तुम्ही तुमचा डेअर म्हणजे पोट मोजून घ्या. अक्षरशः 10-15 किलो वजन कमी होतो. पण ही लोक इरिटेट होतात बरं का. पण ज्याला मनापासून वजन कमी करायचं ना, तो हा करतो. दूध हे पूर्ण अन्न आहे. आता बरोबर. मला पेशंट जे व्हिडिओ बघतील ना, ते म्हणतील दूध कुठे चांगलं आहे. हं. तर आता ते तुम्ही साफ म्हणजे शोधा. शोधा. मला पण ती ती शंका आहे. जबाबदारी तुमची. ती तुमची जबाबदारी ऍक्च्युअली, नाही तर मला मग उलटे बरोबर. सुलटे प्रश्न विचारा. पण दूध हे पूर्ण अन्न आहे. आज लहान गुरं दुधावर वर्षभरच राहतात. आणि माझ्या प्रॅक्टिस मधला माझं एक केस सांगतो तुम्हाला, कामोड्याची. त्याला लिव्हर सिरोसिस होता, कामोठ्याच्या पनवेलच्या जवळ. त्याला मी ना 21 दिवस दुधावर आणि माझी औषधं ठेवलेली. त्याला कंपनीमध्ये सुद्धा घेत नव्हते, कारण त्याचा पोटाचा नगारा, हातापाय एकदम बारीक झालेले, हातपाय बारीक होता त्याच्यात, आणि पोटाचा नगारा असतो, हा पूर्ण नगारा जाऊन त्याचं वजन 35 ते 40 वरनं कमीत कमी 55 किलो पर्यंत आला. आणि तो परत जॉबला जॉईन झाला. ह्याचं डिटेल सगळं माझ्याकडे आहे, फक्त गायच्या दुधावर. म्हणजे हा पोट एक्सेसिव्ह साठलेलं पाणी असतं ना, हे पोटामधलं दुधाने सहज निघून जातं बाहेर, म्हणजे उदररोगाच्या पोटामध्ये. आणि शास्त्रात आले, हे मी माझ्या काय स्वतःच्या घरचं बनवलेलं नाही, शास्त्रात ही चिकित्साच आहे दुधावर ठेवणं.